आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सस्नेह निमंत्रण दी बेलगाम अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संघ लिमिटेडच्या सुवर्ण महोत्सवी समारंभासाठी सर्व सभासद, हितचिंतक आणि नागरिकांना सस्नेह निमंत्रण। आमच्या सहकारी संघाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाचे आयोजन लोकमान्य रंगमंदिर कोंडवाळ गल्ली येथे दिनांक 6 रोजी सायंकाळी 4 वाजता करण्यात आले आहे। आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे। आपणा सर्वांचे स्वागत करण्यासाठी स्वागतोत्सुक चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ दी बेलगाम अर्बन सौहार्द सहकारी संघ लिमिटेड। नमस्कार, मी ओमकार अंगडी। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। नजर सर्वप्रथम ठळक घडामोडींवर। मल्लिकार्जुन खरगे यांचा भाजपवर आरोप। आमदार रमेश जारकीहोळी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल। राम मंदिर प्रतिष्ठापनेला होणार शंखवादनाचा विश्वविक्रम। किल्ला तलाव येथील मारहाण प्रकरणी 7 जण अटकेत। कडोली येथे साहित्य संमेलनातून प्रतिभेचे दर्शन। बेळगाव मीडिया असोसिएशनतर्फे पत्रकार दिन साजरा। रोटरी अन्नोत्सवाचे शानदार उद्घाटन संपन्न। महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक। वाहतूक नियोजनासाठी उड्डाणपूल निर्मिती लवकरच। अरिहंत रुग्णालयामध्ये मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया यशस्वी। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। सरकारने संसदेमध्ये लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करू न दिल्यामुळे काँग्रेस भारत जोडो न्याय यात्रा काढत असल्याचे पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी स्पष्ट केले। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 14 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत जोडो न्याय यात्रेचा लोगो खरगेंनी जारी केला। या यात्रेदरम्यान जनतेशी आर्थिक विषमता, जातीनिहाय जनगणना, बेरोजगारी या मुद्द्यावर संवाद साधला जाईल असे खरगे यांनी सांगितले। तसेच राज्यघटनेमध्ये अंतर्भूत असलेले न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वांची पुनर्स्थापना करण्यास पुढाकार घेणे हे यात्रेचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्र किनाऱ्यावर आणि मंदिर बांधकामाच्या ठिकाणी छायाचित्रे काढून घेण्यास वेळ आहे, मात्र हिंसाग्रस्त मणिपूरला जायला वेळ नाही अशी टीका खरगे यांनी केली। आमदार रमेश जारकीहोळी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल। माजी मंत्री आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात बेंगळूरमधील VV पुरम पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चामराजपेठ येथील कर्नाटक राज्य सहकारी एपेक्स बँकेचे व्यवस्थापक राजन्ना यांनी VV पुरम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। माजी मंत्री रमेश चामराजपेठेतील स्टेट कोऑपरेटिव्ह एपेक्स बँकेतून 439 कोटी 7 लाख रुपयांचे कर्ज घेऊन कर्जाची परतफेड न करता बँकेची फसवणूक केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
राम मंदिर प्रतिष्ठापनेला होणार शंखवादनाचा विश्वविक्रम। येत्या सोमवार दिनांक 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे। तसेच या दिवशी 1111 शंखवादनाचा विश्वविक्रम करण्यात येणार आहे। कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी शंख वाजवल्यास ईश्वराचा आशीर्वाद मिळतो। तसेच शंखाच्या ध्वनीने दोष दूर होऊन सकारात्मकता वाढत असल्याने प्राचीन ग्रंथात म्हटले आहे। त्यानुसार अयोध्येतही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी 1111 शंख वाजवले जाणार आहेत। तसेच सामूहिक शरीर आरती व शरीर सौष्ठवपटूंचाही शरीर सौष्ठव प्रदर्शनाने विश्वविक्रम करण्यात येणार आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 14 जानेवारीपासूनच अयोध्येतील विविध ठिकाणावर रामायण, कीर्तन, रामचरितमानस कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे। त्यानंतर 24 मार्चपर्यंत ही भरगच्च कार्यक्रम असल्याने संपूर्ण अयोध्या नगरी राममय होणार आहे। किल्ला तलाव येथील मारहाण प्रकरणी 7 जण अटकेत। किल्ला तलाव परिसरात प्रेमी युगुल असल्याचे समजून भाऊ बहिणीचे अपहरण करून त्यांच्यावर हल्ला केलेल्या 18 जणांवर बेळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यातील 7 जणांना अटक केली आहे। शनिवारी सायंकाळी बेळगाव शहरातील किल्ला तलाव परिसरातील गार्डनमध्ये सचिन लमाणी आणि मुस्कान नावाची भाऊ बहीण बोलत बसले असता एका 17 जणांच्या टोळक्याने त्यांचे अपहरण करून किल्ला तलाव परिसरातील एका शेडमध्ये नेऊन मारहाण केल्याची घटना घडली होती। रविवारी सकाळी भाजप ज्येष्ठ नेते KS ईश्वरप्पा यांनी सचिन लमाणी या युवकाची विचारपूस करून तब्येतीची चौकशी केली। या मारहाण प्रकरणातील आरोपीवर सक्त कारवाई करण्याची मागणी केली। कडोली येथे साहित्य संमेलनातून प्रतिभेचे दर्शन। साहित्य संमेलनाच्या माध्यमातून समाज निर्मितीचे कार्य होत आहे। त्यामुळेच आजवर समाजात साहित्याची आस्था टिकून आहे। तसेच सुजाण समाज निर्मितीचा प्रयत्न अखंडपणे सुरू आहे, असे प्रतिपादन कडोली येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक दिनेश पाटील यांनी केले। कडोली येथील ग्रामीण साहित्य संघाच्या वतीने 39वे साहित्य संमेलन रविवारी पार पडले। या संमेलनामध्ये साहित्याचा जागर करण्यात आला। यासाठी सीमा भागातील विविध ठिकाणाहून साहित्यप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लक्षवेधी ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली। त्यानंतर प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले। संमेलनात साहित्याच्या विविध आविष्कारांचा सोहळा पार पडला। यामधून रसिकांना साहित्याची पर्वणी लाभली। बेळगाव मीडिया असोसिएशनतर्फे पत्रकार दिन साजरा। विविध प्रश्नांवर लेखणीद्वारे आवाज उठवणे, सामाजिक कार्याला योग्य न्याय देण्याचे काम पत्रकार अखंडितपणे करत असतात। लोकशाहीचा 4था आधारस्तंभ तसेच जनता व लोकशाही यामधील दुवा म्हणजेच पत्रकार असल्याचे प्रतिपादन सिनेनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते डॉक्टर गणपत पाटील यांनी केले। दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी पत्रकार दिन साजरा केला जातो। बेळगावातही बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय श्रमजीवी पत्रकार संघ यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या बेळगाव मीडिया असोसिएशनच्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला डॉक्टर गणपत पाटील यांच्यासह माजी आमदार परशुभाऊ नंदीहळ्ळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। प्रमुख अतिथींच्या हस्ते यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर यांनी यावेळी अतिथींचे स्वागत केले। श्रीकांत काकतीकर यांनी आभार मानले। वरुण कारखानेस, अमृत बिर्जे, वैष्णवी काकतीकर, हिरालाल चव्हाण, श्रीपाद काकतीकर यासह अन्य सदस्य उपस्थित होते। रोटरी अन्नोत्सवाचे शानदार उद्घाटन संपन्न। रोटरी क्लब ऑफ बेळगावने अन्नोत्सवाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले। यामुळे बेळगावकरांना एका छताखाली अनेक स्टॉल उपलब्ध होतात। 6 ते 8 महिन्यांच्या मेहनतीनंतर हे व्यासपीठ तयार होते। बेळगावकरांनी आगामी 10 दिवसात या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन MLIRCचे ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांनी केले। रोटरी क्लब बेळगावतर्फे यंदाही रोटरी अन्नोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या अन्नोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। 5 ते 14 जानेवारीपर्यंत सायंकाळी 5 ते रात्री 10 यावेळेस सीपेट कॉलेजच्या मैदानावर अन्नोत्सव होत आहे। या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष जयदीप सिद्धण्णवर, सचिव मनोज मायकल, तुषार पाटील, असिस्टंट गव्हर्नर रेणू कुलकर्णी, इव्हेंट चेअरमन डॉक्टर संतोष पाटील, सुनीश मित्रानी आदी उपस्थित होते। महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक। येत्या दिनांक 17 जानेवारी रोजी होणारा हुतात्मा दिन आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कन्नड सक्तीबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी उद्या शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। ही बैठक रंगूबाई पॅलेस येथे सोमवार दिनांक 8 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे। कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे। वाहतूक नियोजनासाठी उड्डाणपूल निर्मिती लवकरच।
शहरातील वाहतूक व्यवस्था आणखी सुलभ करून देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ते कित्तूर चन्नामा चौकापर्यंत एकूण 4.5 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल निर्माण करण्याच्या मागणीला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे। यासंबंधीचा प्रस्ताव पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी काहीच दिवसापूर्वी मांडला होता, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। शहरात उड्डाणपूल योजना कार्यान्वित करण्यासंबंधी चर्चेसाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी बैठक झाली। बैठकीला विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते। शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याच्या दृष्टीने उड्डाणपूल उभारण्याची योजना असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी म्हणाले। उड्डाणपूल निर्मितीमुळे राष्ट्रीय महामार्गावरून अशोक चौक, आरटीओ सर्कल व कित्तूर चन्नामा चौकापर्यंत वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, अशी माहिती त्यांनी दिली। अरिहंत रुग्णालयामध्ये मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया यशस्वी। खानापूर तालुक्यातील गोल्याळी येथील मातेने आपल्या मुलाला मूत्रपिंड दान करून जीवदान दिले। शुक्रवार ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून मायलेकराची प्रकृती स्थिर आहे। रामदास कुलम असे मुलाचे नाव आहे। रामदास कुलम याला 1 वर्षापासून मूत्रपिंडाचा त्रास होता। कुटुंबियांनी मूत्रपिंड रोगतज्ञ डॉक्टर विजय पाटील यांच्याशी संपर्क साधून अरिहंत रुग्णालयाला भेट दिली। त्यानंतर डॉक्टर विजय पाटील यांनी रामदासच्या सर्व चाचण्या करून घेतल्या। रामदासवर मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याचा सल्ला त्यांनी दिला। रामदासची आई गुणवंती यांनी जीवाची पर्वा न करता मूत्रपिंड दान करायला तयार होऊन रामदासला जीवदान दिले। मूत्र रोगतज्ञ डॉक्टर अमित मुंगरवाडी, डॉक्टर शिवगौडा पाटील, डॉक्टर विजय पाटील, डॉक्टर प्रशांत MB, डॉक्टर अविनाश लोंढे, डॉक्टर अमरीश नेलीकर आदींनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली। या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। पाहत राहा स्मार्ट न्यूज। आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे। श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो। आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध। कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध। आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी। संपर्क 9741436770 किंवा 9741625533। Biggest festive offers by 1 इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशहाली के साथ, खुशहाली के साथ। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। वळूयात पुढील बातमीकडे। महापालिकेतील 234 सफाई कामगारांची भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना दिला। सफाई कामगार हितरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली। या बैठकीत हितरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सफाई कामगारांशी संबंधित अनेक मुद्दे उपस्थित केले। समितीचे कार्याध्यक्ष मुनिस्वामी भंडारी, सरचिटणीस विजय निरगट्टी यांनी बैठकीत महापालिका आयुक्तांवर निशाणा साधला। याबाबतची कारवाई तातडीने केली जाईल अशी ग्वाही महापालिका आयुक्त दुडगुंटे यांनी दिली आहे, पण प्रत्यक्षात कार्यवाही झालीच नसल्याची तक्रार भंडारी व निरगट्टे यांनी केली। हेस्कॉम शहर विभागाच्या वतीने सुरक्षा शिबिराचे आयोजन। हेस्कॉम शहर विभागाच्या वतीने लाईनमन तसेच सेक्शन ऑफिसर यांच्यासाठी सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। बेळगाव विभागाचे मुख्य अभियंता व्ही प्रकाश, प्रभारी कार्यकारी अभियंता AM शिंदे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य वापरण्याची माहिती दिली। व्ही प्रकाश यांनी हातमोजे, पायात बूट, डोक्यावर हेल्मेट तसेच इतर सुरक्षा उपकरणे घालूनच ट्रान्सफॉर्मर तसेच इतर दुरुस्ती करावी असे सांगितले। याचबरोबर फलकांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली।
उचगाव मळेकर्णी यात्रेत दारूबंदी. उचगाव येथील श्री मळेकर्णी देवीच्या दर आठवड्यामध्ये होणाऱ्या मंगळवार व शुक्रवारच्या यात्रेदरम्यान दारूबंदीचा निर्णय ग्रामपंचायतीतर्फे आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी पार्किंगबाबतची जबाबदारीही निश्चित करण्यात आली. बसेसमधील गर्दीमुळे या दिवशी शाळेला जाणाऱ्या मुलांनाही त्रास होतो. मद्यपानाची समस्या आहे. यावर चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायतीने परिसरातील सर्व कार्यालयांच्या मालकांची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष मथुरा तेरसे होत्या. ग्रामविकास अधिकारी शंकर मडिवाळ यांनी प्रास्ताविक केले. इंदिरा कॅन्टीन शहरी भागात विस्तारण्याची योजना. सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी म्हणाले की आगामी काळात गाव व शहरांमध्ये इंदिरा कॅन्टीन सुरू करण्याचे नियोजन आहे. हुकेरी शहरातील न्यायालय सर्कलजवळील जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या आवारात शनिवारी इंदिरा कॅन्टीनचे उद्घाटन करताना ते म्हणाले की इंदिरा कॅन्टीन हा काँग्रेस सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असून येत्या काळात त्या प्रकल्पाच्या विस्तारासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हा आणि तालुका मध्यवर्ती ठिकाणी इंदिरा कॅन्टीन आहेत जी गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी वरदान असल्याचे त्यांनी सांगितले. या अध्यक्षस्थानी आमदार निखिल कत्ती होते. यावेळी जिल्हा नागरी विकास कक्षाचे नियोजन संचालक मल्लिकार्जुन कलादगी, कार्यकारी अभियंता शेंडुरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर बेन्नी आदी उपस्थित होते. नाईट शेल्टर्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना. शहरातील सर्व 5 नाईट शेल्टर्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे. शहरातील नाईट शेल्टर्सचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत शहरातील 5 नाईट शेल्टर्सची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. 5 पैकी एका म्हणजे खासबाग येथील नाईट शेल्टरची इमारत स्वमालकीची आहे. उर्वरित 4 नाईट शेल्टर्सची जागा भाडेकरांनी घेतली आहे. या 4 नाईट शेल्टर्ससाठी जिल्हा प्रशासनाकडून जागा उपलब्ध करून दिली तर जे नर्म योजनेतील निधीतून तेथे इमारत बांधली जाईल असे महापालिका आयुक्त अशोक दुर्गुंटे यांनी सांगितले. मराठी विद्यानिकेतनचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. कॅम्पमधील मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक मोहन पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांची ओळख रुपाली हळदकर यांनी करून दिली. प्रास्ताविक गजानन सावंत व स्वागत संस्थेचे अध्यक्ष सुभाष ओवळकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक गजानन सावंत, शिक्षण संयोजक नीला आपटे, बालवाडी प्रमुख सीमा कंगराळकर व विद्यार्थी प्रतिनिधी सृजन माने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे मोहन पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मोहन पाटील यांनी पालकांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सविता पवार यांनी केले. आभार सीमा कंगराळकर यांनी मानले. ट्रॅक्टर व दुचाकीमध्ये अपघात, दोघांचा मृत्यू. गोकाकजवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टर व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोकाक तालुक्यातील लोडसूरजवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. धडकेनंतर ट्रॅक्टरखाली 2 दुचाकीस्वार अडकल्याचे समजते. दुचाकीस्वार एक गोकाककडे जात होते तर उसाने भरलेला ट्रॅक्टर गोकाकीतून लोडसूरकडे जात होता. मृतांपैकी एक जण मुडलगी तालुक्यातील शिवापूर येथील रहिवासी असून दुसरा राजापूर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. दुधापा, हडगीनाळ व सुटापा अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. घरफोडी प्रकरणी दोघांना अटक. बैलहोंगल व नेसर्गी येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्रातील दोघांना जेरबंद केले आहे. दीपक सुरेश पवार व राहुल गंगाधर जाधव अशी संशयितांची नावे आहेत. शनिवारी पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दोन्ही संशयितांनी बैलहोंगल व नेसर्गी परिसरात अनेक घरफोडी केल्या असून पोलीस या संशयितांच्या मागावर होते. या दोघांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले होते. त्यामुळे बैलहोंगलचे पोलीस उपाधीक्षक रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली बैलहोंगलचे पोलीस निरीक्षक PV सालीमठ यांच्या नेतृत्वाखाली तपास करून त्या दोघांना अटक करण्यात आली. शिवाजी हनुमंत कदम यांचे निधन. भांदूर गल्ली अनगोळ येथील रहिवासी शिवाजी हनुमंत कदम यांचे शनिवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली, 1 मुलगा, जावई, नातवंड्याचा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी 8 वाजता अनगोळ स्मशानभूमीत होणार आहे. शिवाजी ढोबळे यांचे निधन. कोगनोळी तालुका निपाणी येथील भीमनगर येथील रहिवासी शिवाजी ढोबळे वय 61 यांचे दिनांक 5 रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात 1 मुलगा, 3 मुली, नातवंड्याचा परिवार आहे. आनंदवाडी आखाड्याची मुहूर्तमेढ मोठ्या उत्साहात संपन्न. रविवारी सकाळी मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्या वतीने आयोजित कुस्ती स्पर्धेची तयारी करण्यासाठी आज हिंदवाडी आनंदवाडी आखाड्यात माजी विधान परिषद सदस्य माननीय श्री महांतेश कवडकीमठ, गुरुवर्य परशुभाऊ नंदीहळ्ळी, अध्यक्ष मारुती घाडी, डॉक्टर गणपत पाटील, स्वातंत्र्य सैनिक संघाचे अध्यक्ष व स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र कलगडकी, वैभव खाडे यांच्या उपस्थितीत आखाड्याचे पूजन करून मुहूर्तमेढ करण्यात आली व आखाड्यात मंडप मैदानाचे सपाटीकरण, महिला व पुरुष गटासाठी स्वतंत्र
विभाग, महिला व प्रेक्षकांना बसण्यासाठी व्यवस्था याचा आढावा घेण्यात आला व त्याची तयारी सुरू करण्यात आली। यावेळी मंडळाचे अध्यक्ष मारुती घाडी व सरचिटणीस उपाध्यक्ष नवरत्न सिंग पनवार, कार्याध्यक्ष हिरालाल चव्हाण, नवरत्न सिंग, तांत्रिक कमिटी अध्यक्ष पै अतुल शिरोले, खजिनदार भरमा पुणजीगौडा, मनोज बिर्जे, सुहास हुद्दार, भूमेश बिर्जे, अशोक हलगेकर, वैभव खाडे, महादेव पाटील, दुंडेश नाईक, सुनील सानप, भावेश बिर्जे, माजी प्राचार्य सुरेंद्र देसाई, शेखर पाटील आदी उपस्थित होते। आगामी 13 आणि 14 जानेवारी रोजी कुस्ती मैदान होणार आहे। रशीद खान भारताविरुद्ध T20 मालिका खेळणार। जखमीतून सावरलेला अफगाणिस्तानचा अनुभवी लेग स्पिनर रशीद खान याला भारताविरुद्ध मोहालीत गुरुवार दिनांक 11 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेत स्थान देण्यात आले आहे। 19 सदस्यीय संघाचे नेतृत्व युवा इब्राहिम जादरान करेल। मी प्रत्येकाचा आवडता खेळाडू नाही, वॉर्नर। अखेरच्या कसोटी सामन्यानंतर वॉर्नर म्हणाला, अनेकांना मी खेळाडू म्हणून आवडायचं नाही, पण मला जितके शक्य होते तितके चांगले क्रिकेट खेळण्याचा मी प्रयत्न केला। तसेच संघासाठी सर्वोत्तम योगदान देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असायचा। जर माझ्याकडे अजून वेळ असला तर मी माझी कारकीर्द अधिक चांगली सजवू शकलो असतो। जेव्हा मी ऑस्ट्रेलियाकडून खेळायला सुरुवात केली तेव्हा मला प्रतिस्पर्ध्याविरुद्ध स्लेजिंग करण्याची भूमिका मिळाली होती, पण कालांतराने मी या भूमिकेतून बाहेर निघालो, थोडा शांत झालो। मुळात मी अशा स्वभावाचा आहे। सध्याचे क्रिकेट खूप बदललेले आहे। अनेक खेळाडू तुमच्यासोबत असतात तर अनेक तुमच्या विरोधात उभे देखील असतात। प्रत्येक वेळी तुम्हाला आक्रमक होण्याची गरज नाही। रोहित कोहलीने T20 विश्वचषक खेळावा। कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली केवळ महत्त्वाचे फलंदाजच नाहीत तर क्षेत्ररक्षणातही त्यांची कामगिरी अफलातून आहे। त्यामुळे या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी आगामी T20 विश्वचषक खेळावा असे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे। रोहित आणि कोहली दोघेही 2022च्या T20 विश्वचषकात उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर या प्रारूपात खेळलेले नाहीत, पण दोघेही क्रिकेटच्या छोट्या प्रारूपात परतण्यास उत्सुक आहेत। गावस्कर यांनी सांगितले की मला दोघांचे क्षेत्ररक्षण आवडते। विराट कोहली आणि रोहित शर्मा आताही उत्तम क्षेत्ररक्षक आहेत आणि मैदानावर त्यांची खूप मदत मिळेल। ड्रेसिंग रूममध्ये असल्याबरोबरच मैदानावरही त्यांचे योगदान राहील। ते वरिष्ठ 35-36 वर्षाचे होते तेव्हा तुमची हालचाल संत होते, थ्रो लांब जात नाही, त्यामुळे क्षेत्ररक्षण सजवताना अशा खेळाडूंना कुठे उभे करायचे यावर चर्चा होते। याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।